विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना भर सभागृहामध्ये शिवीगाळ करणं भोवलेलं आहे। आमदार प्रसाद लाड यांना उद्देशून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलंय। विशेष म्हणजे दानवेंच्या या कृत्यासाठी चक्क उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागली आहे। बघूया। तिकडे करायचा भर विधान परिषदेत दानवेंनी घातली शिवी। की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। विरोधी पक्षनेते दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन। कल अगर गलती से या कुछ भी अंबादास जी ने कुछ गलत कहा होगा महिलाओं के बारे में तो उसके लिए मैं माफी मांगता हूं। शिवी दानवेंची माफी मागावी लागली ठाकरेंना। विधान परिषदेत सोमवारी जे घडलं त्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना उद्देशून भर सभागृहात शिवीगाळ केली। राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणावर लाड यांनी विधान परिषदेत आक्षेप घेतला। त्यावेळी लाड यांनी हातवारे केल्यानं संतापलेल्या दानवेंनी त्यांना चक्क शिव्या घातल्या। तिकडे करायचा विधान परिषदेतला हा प्रकार धक्कादायक असाच होता। त्यामुळे व्यथित झालेल्या लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं। दानवेंचं निलंबन करावं आणि त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लाड यांनी केली आहे। की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे। ही माझी मागणी यांच्या पुढे राहील। विधान परिषदेत हा विषय चर्चेला आला तेव्हा दानवेंना शिवराळ भाषा वापरणं चांगलंच भोवलं। अधिवेशन काळात 5 दिवसांसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं। संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला तर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी निलंबनाची घोषणा केली। या कारवाईच्या निषेधार्थ विरोधी आमदारांनी गोंधळ घातला। सभापती हाय हायच्या घोषणा दिल्या। ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। तसेच सदरगू निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी। मी आता सभागृहाचा ठराव मतास टाकतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे। ठराव संमत झाला। विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली ही अन्याय्य कारवाई आहे। दोन्ही बाजूनं गोष्टी झाल्या होत्या, एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे। पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। उल्लेखनीय बाब म्हणजे दानवेंनी शिवीगाळ केली, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना त्यासाठी माफी मागावी लागली। दानवेंमुळे महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा अपमान झाला असेल तर पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। एकतर्फी निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे। कल मैं सभागृह में नहीं था। कल अगर गलती से या कुछ भी अंबादास जी ने कुछ गलत कहा होगा महिलाओं के बारे में तो उसके लिए मैं माफी मांगता हूं। लेकिन सामने से म्हणजे शिवसेना भवनवरती चाल करून येणारी माणसं, हे बोलणारी भाषा करणारी माणसं जर तुमच्याकडे बोट टाकून आपण करत काय संबंध आहे? तुम्ही सभापतींकडे मागणी करा। त्या सगळ्या प्रकरणामध्ये अंबादास काय जबाबदार आहे? तुम्ही सभापतींकडे सांगायला पाहिजे होतं। भाई आप कुछ भी करें तो प्रजातंत्र है और हम कुछ भी करें तो अपराध है, ये बात नहीं चलेगी। खरं तर आक्रमक आणि शिवराळ भाषा ही ठाकरेंची आणि शिवसेनेची ओळख। मात्र संजय राऊत असोत व अंबादास दानवे, शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही आता जाहीरपणे विरोधकांना शिव्या देऊ लागलेत। कधी पत्रकार परिषदेत तर आता थेट विधिमंडळात। कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं हा शिवसैनिकांचा बाणा। मात्र संसदीय कामकाजात आणि विधिमंडळाच्या शिष्टाचारात ते बसत नाही। त्यामुळेच माफी मागण्याची वेळ ठाकरेंवर आली। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।